जय गजानन। आज आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत, या महिन्यात तुमच्या आयुष्यामध्ये काय अप्स अँड डाऊन आहेत, काय म्हणजे कसा जाणार आहे हा महिना, हे आपण बघणार आहोत टॅरोद्वारे आपण गायडन्स घेणार आहोत की हा महिना कसा जाईल वगैरे. सो ह्या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्या. इष्टदेवतेचं नाव घेणं खूप गरजेचं असतं. मी जसं नेहमीप्रमाणे सांगते, आणि जर व्यवस्थित प्रकारे आणि किंवा मनापासून तुम्ही इष्टदेवतेंचं नाव नाही घेतलं, तुम्हाला जे देवत आवडत असतील त्यांचं घ्या, जे तुमचे गुरुतुल्य असतील त्यांचं नाव घ्या, कारण तरच ही रिडिंग तुम्हाला रेझोनेट होईल. कारण मीही तुमच्यासाठी घेते, तुम्हीही घ्या. सो चला आता आपण स्टार्ट करूया. चला आता आपण सुरुवात करूया की मिथुन राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर महिना कसा जाईल ते. सगळ्यात अगोदर आपण जॉब वाल्यांसाठी बघून घेऊ. नवीन काहीतरी स्टार्टिंग होण्याची वेळ आहे. नवीन जॉब जर बघत असाल किंवा नवीन काहीतरी जॉबच्या ठिकाणी काही तुम्हाला प्रोजेक्ट नवीन पाहिजे होता, तर तोही मिळण्याची शक्यता आहे. आणि जेही तुम्हाला जे कशाची तरी चांगल्या गोष्टीची सुरुवात होण्याची वेळ आहे. मुळात सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर नवीन काहीतरी सुरुवात होण्याची वेळ आहे. नवीन काहीतरी सुरुवात होत आहे. नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळत आहे. नवीन काहीतरी अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत ज्या तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. खूप जे डिवाइनली ब्लेसिंग्स आहात. इमोशनली तुम्ही त्या गोष्टीशी अटॅच होणार, एवढं छान तुम्हाला मिळेल. आणि सक्सेस तर इतकं चांगलं मिळणार आहे. खूप ग्रोथ असणार आहे तुमची या महिन्यामध्ये. हे पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. फक्त कुठे ना कुठे स्टक होऊन म्हणजे जसं इमोशनली आहात, पण मग इमोशनली ओव्हर इमोशनली व्हायचं नाहीये. काही गोष्टी प्रॅक्टिकलीच करायच्या आहेत. जर अति इमोशनल झालात तर मग थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. सिच्युएशन स्टक होऊ शकते, फिलिंग स्टक होऊ शकतात. कसं आहे, जॉब आहे, फॅमिली नाही. फॅमिलीमध्ये इमोशनल अटॅचमेंट चालते, पण बिझनेसच्या ठिकाणी असलं किंवा जॉबच्या ठिकाणी इमोशनल राहून चालत नाही. ही गोष्ट तेवढीच खरी. सो तुम्हाला थोडं ॲग्रेशन जर तुम्हाला वाटत असेल की काम वर्कलोडमुळे असेल किंवा कुठल्याही गोष्टीमुळे तुमची चिडचिड जर वाढत असेल, राग होत असेल, तर ती तुम्हाला फक्त शांत राहायचंय, शांततेत सगळं काही करायचं. कारण सगळ्या गोष्टी छान आहेत, पण मग कधी कधी असं होतं कधी कधी की वर्कलोड वाढून जातो किंवा नवीन काहीतरी करतोय म्हणून अति विचारामध्ये माणूस स्ट्रेस्ड होऊन जातो. आणि टेन्शनच्या नादामध्ये चिडचिड, फ्रस्ट्रेशन ह्या गोष्टी नॉर्मल असतात. पण मग याच्यामुळे काय होतं की जेही काही चांगलं आहे ते सगळं खराब व्हायला लागतं, प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतात. असं काही व्हायला नको. आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सुरुवात तर आहे, म्हणजे छान सुरुवात होणार आहे, बेस्ट होणार आहे. म्हणजे युनिव्हर्सवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, तुमच्या इष्टदेवतेवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की हो, ते आहेत तर सगळंच काही छान होईल. हा एक ब्लाइंडली फेथ तुम्हाला ठेवायचा आहे. मुळात ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे तुम्ही कर्म करणार ते तुमच्यापर्यंत बरोबर फिरून येईल. ही गोष्ट तुम्हाला डोक्यात ठेवायची फक्त. आता आपण बिझनेसवाल्यांसाठी बघून घेऊ की बिझनेसवाल्यांसाठी महिना यस, डिटर्मिनेशनचा महिना आहे. छान, म्हणजे चांगल्या गोष्टी होणार आहेत, चांगलंच होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. पण मग तेच की थोडं जे ॲग्रेसिव्हनेस आहे ना तुमचंवालं, त्याला लोक कंटाळून जातील. तुमचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप म्हणजे परफेक्ट आहात, म्हणूनच तुम्ही तो बिझनेस करता. ही पण गोष्ट तेवढीच खरी. छान आहे. बरेचसे चेंजेस येणार आहेत. तुम्हाला फ्रीडमली काही गोष्टी करायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये. ही पण गोष्ट तेवढीच खरी. पण सगळं काही परफेक्ट पाहिजे, सगळं काही परफेक्टच व्हायला पाहिजे आणि तुमच्या वेनेच सगळं व्हायला पाहिजे, ही तुमची थोडीशी थिंकिंग आहे. म्हणजे ह्या महिन्याला तरी अशीच थिंकिंग होणार आहे तुमची की तुम्ही जो विचार करताय त्या सगळ्या गोष्टी तशाच झाल्या पाहिजेत, त्याच नोटवर. आणि तुम्ही जे नियम फॉलो करताय तेच तुमचे वर्कर्सने किंवा जर तुमचे पार्टनर असतील तर यांनीही तेच नियम फॉलो केले पाहिजे, असं तुमचं अट्टाहास राहणार. पण हे करून काहीच फायदा होणार नाहीये. तुम्ही आहात, तुम्हाला तुमचा बिझनेस आवडतो, तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणून तुम्ही इतकं मनापासून इतकं छान करतात.
तुम्हाला त्याच्यातले सगळे बारकावे माहिती आहेत म्हणून तुम्ही इतके छान प्रकारे करतात. पण जॉबच्या ठिकाणी सगळेच जण मनापासून जॉब करतात असं नाही, ऑनेस्टली त्यांचं वर्क करतात असं नाहीये. बरेच जण करायचं म्हणून करतात, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. सो अशा लोकांकडनं तुम्ही पूर्ण परफेक्शन, अशा लोकांसोबत सगळं परफेक्शनने काम होईल अशा अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. ही गोष्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि जर तसं केलं तर तेच लोक तुम्हाला डिच करायला पण मागे पुढे बघणार नाहीत. जर म्हणजे वारंवार तुम्ही टोक करत राहिले, वारंवार त्यांच्यावर म्हणजे बोलत राहिले, त्यांना वारंवार तुम्ही त्यांना सांगत राहिले की हे काम असंच झालं पाहिजे, ह्याच वेळेत झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तर तेच लोक तुमच्यासोबत म्हणजे म्हणतात ना की तोंडावर जरी ते चांगले वागत असले तरी मागून ते तुमच्या साठी काय प्लॅनिंग प्लॉटिंग करतील किंवा काय प्रॉब्लेम्स क्रिएट करून ठेवतील तुमच्यासाठी हे तुम्हालाही समजणार नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जे तुम्ही काम चांगलं करायला गेले होते ते काम ते बिघडवून ठेवून देतील किंवा प्रॉब्लेम क्रिएट ठेवून देतील किंवा हिडन जे तुमच्या गोष्टी होत्या त्या लिकेजही करतील. तर तुम्हाला म्हणजे इमोशनली तोडून ठेवून देतील ऍक्च्युली. म्हणजे तुम्ही जे आता अग्रेसिव्हनेस तुम्ही थोडेसे आहात की डॉमिनेटिंग कॅरेक्टर टाईप तुम्ही होऊन चालले आहात. कारण मी तेच सांगितलं, वर्कलोड जर तुमच्यावर वाढणार आहे तर थोडीशी तुम्ही अग्रेसिव्ह, डॉमिनेटिंग असं कॅरेक्टर माणसाचं होऊन जातं. जे आहे म्हणजे असं असतं ना की एखाद्या व्यक्तीचा गुरुरच त्याचं सगळं काही असतं. तर हे सगळा गुरूर, सगळा स्वाभिमान म्हणजे आग लावून ठेवून देतील असं जरी समजलं तरी चालेल. अशा काही गोष्टी होणार आहेत. हे मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगते, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. सो फक्त गायडन्स एकच आहे की हा एवढा काळ शांततेत काढून द्या. हा एवढा काळ तुमच्याकडनं तुम्ही सगळं परफेक्ट करा, पण लोकांकडनं अपेक्षा करू नका की त्यांनी परफेक्शनने काम केलंच पाहिजे. फक्त गोड बोलून जितकं काम काढता येईल तितकं गोड बोलून काढायचं आहे. तोंडातनं अपशब्द काही काढायचे नाहीयेत. तोंडातनं असं घाण म्हणजे रागात काहीतरी बोलून जायचं नाही. मान्य आहे की तुमचा अधिकार आहे, तुम्ही पैसे देतात तर काम करून पण घेणार, पण मग समोरच्याने जर काहीतरी चुकीचं डिसिजन घेऊन म्हणजे चुकी करून ठेवली, काही प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवला तर त्याला सावरासावर करायलाही तितकाच त्रास होणार आहे. सो आता आपण फॅमिलीसाठी बघून घेऊ. फॅमिलीसाठी छान महिना आहे. इमोशनली अटॅच असणार आहात एकमेकांसोबत. जे काही प्रॉब्लेम्स चालू होते फॅमिलीमध्ये, ज्या म्हणजे वादावाद असतील, काय असेल, प्रॉब्लेम क्रिएट होत होते, ते आता पूर्णपणे रिझॉल्व्ह होण्याची वेळ आलेली आहे. ह्या महिन्यात तरी थोडी शांती राहणार आहे, शांतता राहणार आहे. सगळ्या गोष्टींना तुम्ही मागे टाकून पुढे जाणार आहात. ही पण गोष्ट तेवढी खरी की पुढचा प्रवास तुमचा थोडासा चांगला होणार आहे ह्या महिन्याचा. या महिन्यापुरतंच प्रिडिक्शन करतोय आपण, मुळात ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर ह्या महिन्यासाठी म्हणजे व्यवस्थित होईल. म्हणजे जी गाडी तुमची विस्कटली होती ती आता रुळावर येईल, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. सो प्रॉब्लेम थोडी कमी होतील. पूर्णपणे म्हणजे सॉल्व्ह नाही होत कुठलीही गोष्ट, कुठल्याही कितीही उपाय करून घ्या, पण मग नॉर्मली तरी चांगलं होतील, बेस्ट होतील. जेही प्रॉब्लेम्स काही होते एवढ्या दिवसामध्ये ते रिझॉल्व्ह होणार आहेत, छान होणार आहेत. तुमचं बिहेवियरही फॅमिलीसोबत डिटर्मिनेशनमध्ये राहील, ही पण गोष्ट तेवढीच खरी. सो म्हणजे एनर्जीच खूप पॉझिटिव्ह असणार आहे फॅमिलीमध्ये या महिन्याची. कपल्सचा जर विचार करायचा म्हटला ना, कपलसाठी तर असं होत आहे, जे तुमच्याकडे आहे याचं सुख मांडण्यापेक्षा जे तुमच्याकडे नाहीये त्याचं दुःख तुम्ही जास्त हे करतात. म्हणजे असतं ना की पास्ट लाईफला बघून बघूनच व्यक्ती जास्त डिप्रेस्ड होत असतं. पास्ट लाईफ मध्येच म्हणजे आपण जरी आता वर्तमानात जगत असलो तरी भरपूर लोक म्हणजे वर्तमान जरी चालू असलं तरी खूप लोक हे पास्ट मध्येच जगत असतात, पास्ट मध्येच अडकून बसलेले असतात. तू मला असा बोलला होता, तू मला तसा बोलला होता, तुम्ही असं केलं होतं, तुम्ही तसं केलं होतं, किंवा तेव्हा खूप छान होतं, तो पर्सन खूप चांगला होता, ते रिलेशनशिप खूप चांगलं होतं, माझ्या माहेरी खूप चांगलं होतं, माझं माहेर खूप छान होतं, आता असंच झालेलं आहे. ऑब्विसली चेंजेस आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे, तर चेंजेस आयुष्यात होणारच आहेत. म्हणजे जसं जसं आपण आयुष्यात पुढे जात असतो तशा तशा सेम गोष्टी असतील असं नाही. पण असंही नाहीये की आता तुमची सध्याची स्थिती, सध्याची लाईफही तुमची खराब आहे असं नाही आहे. स्टेबिलिटीमध्ये आहे,
असतील थोडेफार प्रॉब्लेम्स तर असतातच आयुष्यामध्ये. असं कुणाचं आयुष्य नाही जे खूप सुखासुखी चालू आहे असं म्हणून. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अप्स अँड डाऊन असतातच. असं नसेलच की खूप छान छान चालू आहे असं म्हणून. पण अगोदरचं तुम्ही घेऊन घेऊन फिरतायत हे थोडं चुकीचं आहे, की अगोदर असं होतं, अगोदर तसं होतं. ते बिलकुलच सोडून द्यायचंय तुम्हाला, की अगोदर काय होतं, आता काय आहे आणि पुढे काय करायचंय. फक्त तुम्हाला एवढाच विचार करायचा आहे. हेच गाईडन्स आहे, की पास्टमध्ये जगू नका. फ्युचरचा विचार करा, प्रेझेंटचा विचार करा आणि त्यानुसार जगा. आजचा दिवस आहे तो जसं आम्ही रेकीमध्ये म्हणतो, आजच्या दिवशी मी अजिबात राग करणार नाही. मी चिंता करणार नाही. मी माझं काम ऑनेस्टली करेल. हे आमचे रेकीचे काही रूल्स आहेत. ज्यांनी प्रत्येकाने ते अवलंबावं लागतात. सो रिअल थिंक आहे. आजमध्ये जगा ना. पुढचा विचार करून, मागचा विचार करून काहीच होणार नाहीये. आज आपण आजचा दिवस कसा काढतो याच्यावर आपलं फ्युचर डिपेंड आहे. ही पण गोष्ट तेवढीच खरी. आणि जर आपण पास्टमध्ये जगत राहिलो तर प्रेझेंटही जगू शकणार नाहीत आणि फ्युचरही जगू शकणार नाहीत. ही पण गोष्ट तेवढीच खरी. हेल्थचा विचार केला असता तर हेल्थमध्ये थोडंसं बॅलन्सिंगचा महिना आहे. छान आहे. म्हणजे पॉझिटिव्ह राहणार आहे महिना. हेल्थ व्यवस्थित राहणार आहे. म्हणजे असं इतर आयुष्यामध्ये तुमचं काहीही चालू असेल तरी पण काही गोष्टी छान तुमच्यापर्यंत येतील, छान मिळतील, फ्रेश राहणार, पॉझिटिव्हच राहणार. ही पण गोष्ट तेवढीच खरी. हेल्थ चांगलीच राहणार आहे. हेल्थच्या बाबतीमध्ये काही एक प्रॉब्लेम होणार नाहीये. तर ही तर जनरल रिडिंग झाली. जनरल रिडिंग आहे ही. आणि जर तुम्हाला पर्सनल रिडिंग करून घ्यायची असेल आणि पर्सनल तुमचे प्रॉब्लेम्सला सोल्युशन पाहिजे असेल तर एनिथिंग काही असेल. आजकाल आपण बघतो कितीही मॉडर्न जमाना झालेला असला तरी पण आजकाल खूप असं इव्हल आयशी रिलेटेड, निगेटिव्हिटीशी रिलेटेड, म्हणजे कोणी कुणाला काही केलं हे ते, म्हणजे चुकीच्या गोष्टींचे रिझल्ट आमच्यापर्यंत खूप येतात. सो असंही काही असेल किंवा मग स्टक फिलिंग येत असेल, रिलेशनशिपमध्ये असेल किंवा एनिथिंग काहीही प्रॉब्लेम असेल, सो तुम्ही आमच्याशी पर्सनली रिडिंग घेऊ शकतात, कुंडली ही बघू शकतात. किंवा बाहेरचं काही असेल, वास्तूशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, तुमचे कुठल्याही प्रॉब्लेम्स असतील, माइंडशी रिलेटेड असतील, शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, सो आपण त्या गोष्टी सगळ्या कव्हर अप करतो. सो जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे. मेसेज करून तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे. त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला वेळ देऊ, तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. आणि जर आजची रीडिंग आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.